तुझं नाव? गायत्री विष्णू परिहार. अच्छा, परिहार. हम्म. बरं, कुठे राहते तू? गाव अंचरवाडी गाव. इथेच राहते. बरं, तुझे आई वडील काय काम करते? शेती. शेती. बरं, काय वाटतंय तुला, शेती करणार का शिक्षण घेऊन उद्याला या ठिकाणी नोकरीला लागणार? शिक्षण घेऊन नोकरीला लागणार. बरं, नोकरीला का लागायचं, नेमकं कारण काय? नोकरीला का असे आई बाबांनी का शेतात काम करतात. अच्छा, पण ऊन ते राहिले की त्यांना म्हणजे त्यांची हाल अपेष्टा पाहून तुला हे नाही, आणि म्हणजे तुला नोकरीला लागायची इच्छा आहे. बरं, कोणत्या नोकरीला लागायची इच्छा आहे? सॉफ्टवेअर इंजिनियर. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी, आणि श्री शिवाजी जी शाळा आहे ती शाळा या ठिकाणी मुलांना घडवण्याचा प्रयत्न करते. सॉफ्टवेअर इंजिनियर तिला बनायचं आहे. दुसरे विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आहे, जेणेकरून आपण बघतोय की शिक्षण कसं घ्यावं आणि विद्यार्थ्यांनी कसं पुढे जावं, हाच मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय. नेमकं विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे आणि विद्यार्थ्यांचं ध्येय काय आहे? तुझं नाव बेटा? ऋतुजा अंबादास परिहार. हं? काय म्हणते? ऋतुजा अंबादास परिहार. अच्छा, परिहार. तू इथेच राहते? हो सर. किती वर्गाला जातेस? 10वीत गेली. 10व्या वर्गाला जातेस. बरं, आता सरांनी काय शिकवलंय? इतिहास, भारतीय इतिहास, लेखन परंपरा. अच्छा, तुझ्या समजलंय तुला? हो सर. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला की तुझी शाळा कशी वाटते? छान आहे सर. छान आहे. बरं, गुरुजन वर्गांचा स्टॉक कसा आहे? छान. बरं, भाऊसाहेबांबद्दल दोन शब्द काय सांगणार? मुख्याध्यापक नुकतीच त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे. काही दडपण वगैरे काही आहे तुमच्यावरती, विद्यार्थ्यांवरती काही? नाही सर. काहीच नाही. नाही. गुण्या गोविंदाने आपण शाळेत येताय जाताय? हो सर. अच्छा, बरं, काय बनण्याची इच्छा आहे उद्याला तुला? मला MBBS डॉक्टर बनायचं आहे. मित्रांनो, हे आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे स्वप्न. परंतु स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी गुरुजन वर्गांची मेहनत सुद्धा या ठिकाणी तितकीच महत्वाची ठरत नाही. आज आपण बघतोय की त्यांना सक्त आवश्यकता आहे मार्गदर्शनाची. जो मार्गदर्शक त्यांना जो लाभेल चांगल्या पद्धतीचा, विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उशीर लागणार नाही. कारण मुळातच हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे, आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विकास साधायचा जर असेल तर खरोखर आपण सुद्धा 2 पाऊल या ठिकाणी पुढे येणं, सामाजिक क्षेत्रामधून या ठिकाणी जे दायित्व जे निभावतायत, जे लोक निभावतायत, त्या लोकांनी सुद्धा अशा लेकरांकडे या ठिकाणी लक्ष देणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या ध्येयासाठी या ठिकाणी पुढे नेणं हे तितकंच महत्वाचं आहे. सर, या ठिकाणी तुमच्या हातामध्ये हा जो डबा आहे हा कशाचा आहे? हे त्या ठिकाणी शेवग्याच्या ज्या काही शेंगा आहेत त्या शेंगाची त्या ठिकाणी पावडर विद्यार्थ्यांनी तयार करून त्या ठिकाणी स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचं काम विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये केलं आहे. कारण या शाळेचे जे विद्यार्थी आहेत हे स्वतः त्या ठिकाणी उपक्रमशील आहेत, आणि त्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने काहीतरी धडे समाजाला या ठिकाणी देऊ पाहत आहेत. मित्रांनो, कारण की गुरुजनांचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असते की विद्यार्थ्यांना सहकार्य करणे. कारण की गुरुजनांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी ह्या गोष्टी या ठिकाणी घडताना दिसत आहेत. कारण की हा विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, यांनीही हा पावडर या ठिकाणी बनवलेली आहे. नेमकं त्याला काय करायचं आणि त्याला काय बनवायचं आणि मार्केटिंग करायची का कशासाठी नुसतीच बनवली हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय. तुझं नाव बेटा? नारायण पर्वत जाधव. अच्छा, बरं, काय वाटतंय तुला, ही जी पावडर कशासाठी बनवली? आपलं ना शरीर स्वतः चांगलं राहते, स्वतः म्हणजे चांगलं राहते. अच्छा, म्हणजे ही कशामध्ये घ्यायची असते? ही पाण्यामध्ये 1 चमचा 1 चमचा रोज? सकाळी. वयामानाचं प्रमाण वगैरे काही? ती चालते सर. बाळ वयाला पण चालते? चालते सर. थोडी 12 वयात थोडी चालते. अच्छा, मित्रांनो, त्याचं प्रमाण सुद्धा आहे, परंतु खरोखर मानणं त्याच्या कलेला आणि त्याच्या बुद्धीला. आपण बघतोय की आयुर्वेदामध्ये या ठिकाणी भरपूर अशा गोष्टी आहेत की कसं या ठिकाणी आपल्या आरोग्याची या ठिकाणी निगराणी राखायची, कसं सेवन करायचं, परंतु हाताने बनवणे म्हणजे तो एक अतिशय महत्वाचा भाग आहे. ही शाळा मुलांना धडेच नाही देत, तर मुलांच्या कुठेतरी अंगामध्ये असण्याचे जे सुप्त गुण आहे, सुप्त गुण या ठिकाणी हेरण्याचं काम करते.